असं आहे की मी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा गेल्या 9 वर्षापासून पुणे जिल्ह्याचा युवकचा उपाध्यक्ष होतो आणि तेव्हापासून माझी तयारी ही निश्चितपणानं जिल्हा परिषदचा साठीच होती। परंतु आमच्या भागामध्ये अनेक इच्छुक उमेदवार त्या ठिकाणी होते, परंतु दादांचं सुरुवातीपासून असं म्हणणं होतं की तुझं वक्तृत्व चांगलं आहे। शेवटी जिल्हा परिषद गट हा 10, 12, 15, 20 गावांचा मर्यादित असतो आणि तुला जर जिल्ह्याचं मोठं संघटनेचं पद दिलं तर त्या माध्यमातून तू अधिकाधिक पक्षाचं चांगलं काम खऱ्या अर्थानं करू शकतो आणि आपल्या पक्षाला खऱ्या अर्थाने एका चांगल्या वक्त्याची गरज आहे, वक्तृत्वाची गरज आहे। या भूमिकेतून दादांनी मला त्या ठिकाणी विश्वासात घेतलं आणि सांगितलं की इथून पुढच्या काळामध्ये जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम प्रामाणिकपणे करून चांगल्या पद्धतीची संघटना उभी केली आणि त्याचं फळ म्हणून किंवा कामाची पोचपावती म्हणून खऱ्या अर्थानं दादांनी माझा सन्मान केला असं मी खऱ्या अर्थानं मानतो। आणि इथून पुढच्या काळामध्ये जे जिल्ह्याचं युवकचं अध्यक्षपद मला दिलेलं आहे त्या पदाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करणं, अधिकाधिक तरुणांना खऱ्या अर्थानं